नमस्ते मित्रांनो, तुम्ही बघत आहात डिजिटल मराठी लेक्चर. म्हणजे आज आपण बघणार आहोत मराठी व्याकरण समास. कुठले समास बघणार आहोत? अव्ययी भाव समास बघणार आहोत. अव्ययी भाव समास बघणार आहोत. तर चला, आपण काय काय बघितलं होतं बघा. गेल्या लेक्चर मध्ये आपण समास काय बघितलं होतं. मराठी व्याकरणामध्ये दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्दांमधील विभक्ती प्रत्यय अथवा संबंधदर्शक शब्द गाळून त्यापासून जो एक संयुक्त शब्द बनविला जातो त्या पद्धतीस समास असे म्हणतात. त्याला काय म्हणतात? समास असे म्हणतात. शब्दाच्या अशा एकत्रीकरणाने जो एक जोड शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द असे म्हणतात. हा सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला हे स्पष्ट करणाऱ्या, त्या फोड करून सांगणाऱ्या पद्धतीला विग्रह असे म्हणतात. बघा, एक लक्षात घ्या. राजाचा वाडा, उदाहरण एक बघा. राजाचा वाडा, राजाचा वाडा हे काय? दोन शब्द आहेत, एक राजाचा आणि एक वाडा शब्द आहेत. यांना काय म्हणणार? विग्रह म्हणणार. आणि त्याच्यापासून राजवाडा हा शब्द तयार झालेला आहे. त्याच्यातील चा हा गाळलेला आहे. चा काय? विभक्ती प्रत्यय, तो गाळून राजवाडा हा शब्द तयार झालेला आहे. म्हणून राजवाडा या शब्दाला आपण सामासिक शब्द असे म्हणणार. विग्रह आणि सामासिक शब्द तुम्हाला माहिती पाहिजे. आणि त्याच प्रोसेसला, म्हणजे त्याच पद्धतीला आपण काय म्हणणार? समास म्हणणार. त्या गाळून घेतलेल्या किंवा दर्शक शब्द आणि विभक्ती प्रत्यय गाळून घेऊन एक शब्द बनतो. दोन शब्दापासून एक शब्द बनतो. त्या पद्धतीला आपण काय म्हणणार? समास असे म्हणणार. बघा, गैरहजर. गैरहजर एक शब्द आहे. गैरहजर दोन शब्दापासून बनलेले. एक गैर, एक हजर. गैर अधिक हजर. त्यातील गैर हे पहिले पद आहे आणि हजर हे दुसरे पद आहे. पद म्हणजे काय? शब्द. लक्षात ठेवा, पद म्हणजे काय? शब्द. चार प्रकार आहेत बघा. मराठी व्याकरणात समासाचे चार प्रकार आहेत. एक अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. बरोबर. अव्ययीभाव समास मध्ये पहिले पद महत्वाचे असते. आपले पद शिकलो, बरोबर, शब्द शिकलो, त्यात पहिले पद महत्वाचे असते. म्हणजे गैर ह्याच्या मधले गैर हा शब्द महत्वाचा आहे अव्ययी भाव समास मध्ये. तत्पुरुष समास मध्ये दुसरे पद महत्वाचे, दुसरे पद महत्वाचे असते. द्वंद्व समाजामध्ये दोन्ही पदे महत्वाचे, म्हणजे दोन्ही शब्द महत्वाचे असतात. आणि तिसरा प्रकार आहे, त्यामध्ये दोन्ही पदे गौण असतात, म्हणजे एवढी महत्वाची नसतात. त्याच्यापासून तिसऱ्या शब्दाचा बोध होतो, म्हणजे तिसरा शब्द बाहेर येतो. त्याला आपण बहुव्रीही समास असे म्हणणार. आज आपण शिकणार आहोत आणि काही उदाहरणं बघणार आहोत. कशी उदाहरणं बघणार आहोत? अव्ययी भाव समास. अव्ययी भाव समास या समासात पहिले पद महत्वाचे असते व त्या तयार झालेल्या सामासिक शब्दाचा उपयोग क्रिया विशेषणासारखा केला जातो. त्याला अव्ययी भाव समास असे म्हणतात. आपण उदाहरणं पहिले बघूया. सामासिक शब्द बघूया. आणि यथाशक्ती. यथाशक्ती, बरोबर. यथा अधिक शक्ती. यथाशक्ती म्हणजे यथा अधिक शक्ती. यथा एक शब्द आहे आणि शक्ती एक शब्द आहे. यथा हे पहिले पद आहे आणि शक्ती हे दुसरे पद आहे. तसेच उदाहरण बघूया आपण. आजन्म, आ अधिक जन्म. प्रतिदिन, प्रति अधिक दिन. दररोज, दर अधिक रोज. बघा, यथाशक्ती, आजन्म, प्रतिदिन, दररोज ही सामासिक शब्द आहेत. काय आहेत? तर सामासिक शब्द आहेत. ही दोन शब्दापासून बनले आहेत. बरोबर. दोन शब्द कोणते आहेत? तर यथाशक्ती, यथा आणि शक्तीपासून बनलेले आहे. आजन्म, आ आणि जन्मापासून बनलेले आहे. बरोबर. तर अव्ययी भाव समासामध्ये बघा, या समासात पहिले पद महत्वाचे असते व त्या तयार झालेल्या सामासिक शब्दाचा उपयोग क्रिया विशेषणासारखा केला जातो. त्यास अव्ययी भाव समास असे म्हणतो. त्यातील पहिला शब्द बघा, तर कोणता आहे? यथा आहे, आय, प्रति आणि दर आहे. हे काय? तर अव्यय आहेत. बरं, अव्यय आपण शिकलोय. अव्यय कोणती शब्द असतात किंवा अव्ययी जात कोणती असते? बघा, कोणकोणती असते? तर क्रिया विशेषण असतो, शब्दयोगी अव्यय असतो, उभयान्वयी अव्यय असतो आणि केवळ प्रयोगी अव्यय असतो. तुम्ही जर शब्दांच्या जाती हे लेक्चर बघितलं, आपण टाकलेलं आहे, तर तुम्हाला हे कळेल की हे चार जे आहेत, क्रिया विशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी आणि केवळ प्रयोगी, हे काय आहेत? अव्यय आहेत. आणि बाकी नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद ही काय आहेत? ही सव्य आहेत. बरोबर. सव्य आहेत. ही म्हणजेच काय म्हणतात बघा, ह्याचा अव्यय असा उपयोग होतो. अव्ययी भाव समास म्हणजे यात अव्यय असतो. या सामासिक शब्दात अव्यय असतो. बरोबर. आणि हा पहिले पद असतो. अव्यय हे पहिले पद असतो. आता त्याचा विग्रह करूया बघा.
त्याचा विग्रह करूया, समासाचा विग्रह करूया. यथाशक्ती, बघा, शक्तीप्रमाणे, त्याचा अर्थ काय होतो? शक्तीप्रमाणे. आजन्म, जन्मभर. प्रतिदिन, प्रत्येक दिन आणि दररोज, प्रत्येक रोज, प्रत्येक रोज म्हणजे प्रत्येक दिवशी. काही आणखी उदाहरण बघूया आपण. चला, तुम्हाला लगेच समजेल. दरमजल, आता तुम्ही विग्रह करा. विग्रह करा काय? दरमजल, प्रत्येक मजल. गैरहजर, उपस्थित नसणे. गैरसमज, खोटा समज. गावोगावी, प्रत्येक गावी. प्रतिमास, प्रत्येक मास. प्रतिक्षण, प्रत्येक क्षण. दारोदार, प्रत्येक दारी. आता बघा, जेव्हा हे अव्ययीभाव समास आपण वाचतो तेव्हा आपल्या भाषेत इतर भाषाही मिक्स झालेल्या आहेत. बघा, इतर शब्दही आलेले आहेत. काही शब्द अरबी मधून आलेत, तर काही शब्द संस्कृत मधून आलेत. तर आपण काही आपल्या मराठी भाषेतील जे शब्द आहेत, बघा, गावोगावी म्हणजे प्रत्येक गावी, गल्लोगल्ली म्हणजे प्रत्येक गल्ली, दारोदारी म्हणजे प्रत्येक दारी, आणि घरोघरी म्हणजे प्रत्येक घरी. यामध्ये काय होतं बघा, मराठी भाषेतील द्विरुक्ती, पहिल्या शब्दाचीच पुनरावृत्ती होऊन तयार झालेले शब्द हे क्रिया विशेषणाप्रमाणे वापरले जाते. म्हणून ही उदाहरणे अव्ययी भाव समासातील आहेत. ही आपली मराठी भाषेतील शब्द आहेत. ही बघा, गावोगावी म्हणजे एकच गाव हा शब्द आहे, पण हा काय केलेला आहे, त्याची पुनरावृत्ती झालेली आहे. त्याची पुनरावृत्ती होऊन तो शब्द आहे जो क्रिया विशेषणासारखे कार्य करतो, क्रिया विशेषणाप्रमाणे कार्य करतो किंवा वापरले जाते. बघा, मराठी भाषेत गावोगावी, प्रत्येक गावी, गल्लोगल्ली, प्रत्येक गल्ली. आपण प्रत्येक गावी असे बोलत नाही, गावोगावी म्हणतो. किंवा गल्लोगल्ली म्हणताना आपण प्रत्येक गल्लीत म्हणत नाही, तर आपण गल्लोगल्ली असा शब्द वापरतो. बरोबर आहे. हे मराठी हे अव्ययी भावाचे काय एक्झाम्पल आहेत किंवा उदाहरणे आहेत. बरोबर आहे. आता बघूया आपण संस्कृत भाषेतील शब्द. संस्कृत भाषेतील शब्द प्रति, प्रतिमास, प्रतिक्षण, प्रतिदिन. प्रति म्हणजे काय? प्रत्येक. आ पर्यंत, आमरण, आ म्हणजे पासूनही होतो, आजन्म, आजीवन. यथा, प्रमाणे, यथाविधी, यथामती, यथाशक्ती. ही कसली उदाहरणं आहेत? संस्कृत मध्ये उदाहरणं आहेत, जी सामासिक शब्द, त्यापासून सामासिक शब्द बांधतात. त्याचे प्रति, आ, यथा हे काय? तर हे पहिले पद आहे आणि ते महत्वाचे पद आहे, म्हणून अव्ययी समास ही आपण म्हणतो. आता बघा, हे काय आहेत? प्रति, आ, यथा हे काय आहेत? वरील उदाहरणे प्रति, आ, यथा हे संस्कृत भाषेतील उपसर्ग लावून तयार झालेले शब्द आहेत. संस्कृत मधील उपसर्गांना अव्यय मानले जाते. वरील उदाहरणामध्ये हे उपसर्ग प्रारंभी लागून सामासिक शब्द तयार झालेले आहेत व या उपसर्गांना सामासिक शब्दात अधिक महत्व आहे. आता बघा, हे जे शब्द आहेत आपल्याकडे, हे मूळचे शब्द कुठले आहेत? तर संस्कृत मधील शब्द आपल्या भाषेत आलेले आहेत. तर संस्कृत मधील शब्द हे आपल्या भाषेत आले. ह्या शब्दाला मास, बघा, मास, क्षण, दिन, मरण ह्या शब्दाला काय लागलेले पुढे? उपसर्ग लागले, आणि उपसर्ग हे संस्कृत मध्ये अव्ययाप्रमाणे कार्य करते, म्हणून याला आपण अव्ययी भाव समास असेच म्हणणार. या शब्दांना अव्ययी भाव समास असे म्हणणार. बरोबर आहे. आता शेवट बघूया अरबी व फारसी भाषेतील शब्द. दर, गैर, हर, बे हे काय? उपसर्ग आहेत. हे उपसर्ग लागून कुठले शब्द तयार झालेत? कुठले सामासिक शब्द तयार झालेत? तर दरसाल, दरडोई, दरमजला. गैर शब्द वापरून गैरसमज, गैरहजर, गैरशिस्त. हर, हर पासून हर रोज, हर काम्या. बरोबर आहे. बेपासून बेकायदा, बेमालूम, बेलाशक, बेलाशक आणि बेलायक या शब्द बनलेले आहेत. हे दर, गैर आणि हर, बे काय आहेत? उपसर्ग आहेत. बघा, वरील उदाहरणात मराठी भाषेमध्ये फारसी व अरबी भाषेतील उपसर्ग लागून अव्ययी भाव समासाची उदाहरणे तयार झाली आहेत. बरोबर आहे. हे तुम्हाला समजलं अव्ययी भाव समास म्हणजे काय? अव्ययी भाव समास कशा रीतीने तयार होतो? त्याला अव्ययी भाव म्हणजे अव्यय लागलेला असतो. पहिले अक्षर किंवा पहिले शब्द किंवा पहिले पद हे अव्यय असते.
अव्ययाला महत्व असते आणि हे तेच शब्द महत्वाचे असते. पहिले पदच महत्वाचे असते, तेव्हा अव्ययी भाव समास तयार होतो. तुम्हाला लेक्चर कसा वाटला? चांगला वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. कमेंट नाही करत तुम्ही, जर तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट करा आणि लाईक करा. थँक्यू व्हेरी मच.